मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय चांगली माहिती या ठिकाणी आलेली आहे. योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना योजनेचा 12वा हप्ता जून महिन्याचे पैसे कधी मिळतील अशी प्रतीक्षा लागलेली आहे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता आपल्याला जून महिन्यामध्ये मिळणार की नाही मिळणार, की जून महिन्याचे वितरणसुद्धा जुलै महिन्यामध्ये जाणार, असे संभ्रमण महिलांमध्ये निर्माण झालेले आहे. याचे कारण असे आहे की जून महिना समाप्तीकडे जात आहे, तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता जून महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले नाही. आणि म्हणून महिलांकडून एक प्रश्न उपस्थित केला जात आहे की सरकारने ज्या महिन्याचे पैसे त्या महिन्यामध्येच द्यावे. तर याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. लाडकी बहीण योजना जून हप्ता. लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता कधी मिळणार, माहिती कधी येणार आणि 1500 रुपये कधी मिळणार, याबाबत आपण येणाऱ्या बातम्या आणि चर्चासत्र या सर्व गोष्टी बघत आहोत. परंतु नक्की लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे आपण सविस्तर बघणार आहोत. तर पहा, लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता कधी मिळणार आहे याविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि आपण पाहत आहोत की लाडक्या बहिणींना 12वा हप्ता कधी मिळणार आहे, 1500 रुपये कधी येणार, अशी माहिती कधी मिळते याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागलेली आहे. अशा बातम्या आणि होत असलेल्या चर्चा या सर्व गोष्टी आपण बघित आहोत. परंतु नेमका लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे याविषयी या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे याविषयी नवीन अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे त्यांच्या खात्यात या योजनेचा 12वा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो याची महिला फार आतुरतेने वाट बघत आहे. जून महिन्याचा हप्ता अर्थातच 12वा हप्ता 25 ते 28 जून दरम्यान जमा होणार की जुलै महिन्यात हा 12वा हप्ता महिलांच्या खात्यात येणार. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे, बऱ्याच दिवसापासून त्या महिलांना 12व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. जून महिन्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये कधी जमा होतील याची प्रतीक्षा करत आहे. तर त्या महिलांकरिता अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. जून महिन्याचा जो हप्ता आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता 25 ते 28 तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार की जून महिन्याचे पैसे जुलै महिन्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. परंतु नेमका जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे याविषयी अतिशय चांगली माहिती आलेली आहे आणि ती आपण पुढे पाहणारच आहोत. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरू झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपयांचा लाभ जमा केला जातो. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात एकूण 11 हप्ते जमा करण्यात आले आहेत. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी म्हणजेच 2024मध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातो. म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा सन्मान निधी प्रत्येक पात्र असलेल्या लाडक्या बहिणीला दर महिन्याला जमा केला जात असतो. आतापर्यंत या योजनेत पात्र असलेल्या सर्व महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 11 हप्ते जमा करण्यात आलेले आहे. या योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा लाभ हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आहे. यामुळे 12वा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात येणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर पहा, या योजनेअंतर्गत 11 हप्ते पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. आणि मे महिन्याचा हप्ता जो होता तो मे महिन्यात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा न होता जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आलेला आहे. म्हणजे मे महिन्याचे पैसे मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना मिळालेले नाही. मे समाप्त झाल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहे. आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांमध्ये असा संभ्रमण निर्माण झालेला आहे की 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे कधीपर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा होतील. कारण जून महिना समाप्तीकडे जात आहे. अवघे 3-4 दिवस जून महिना समाप्त होण्याकरिता राहिलेले आहे आणि म्हणून महिलांमध्ये अशी चिंता आहे. असा प्रश्न
महिलांकडून उपस्थित होत आहे की जून महिन्याचे पैसे आपल्याला जून महिन्यामध्ये मिळणार की नाही मिळणार. तर पहा, आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या 11 महिन्यांचा लाभ जमा करण्यात आला आहे. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 2024मध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत पात्र असलेल्या सर्व महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 इथपर्यंत 11 महिन्यांचा लाभ सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. महत्त्वाची बाब अशी आहे की या योजनेचा जूनचा लाभ म्हणजेच या योजनेचा 12वा हप्ता जून महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे. याच महिन्याच्या 28 तारखेपर्यंत महिलांना योजनेचा जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होऊ शकतो. तर पहा, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जून महिन्याचा लाभ योजनेचा 12वा हप्ता जूनच्या शेवटपर्यंत लाडक्या बहिणींना जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि याची संभाव्य तारीख 28 तारखेपर्यंत महिलांना योजनेचा 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे जमा होऊ शकतात अशी माहिती देण्यात आलेली आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना चिंता करण्याची अजिबात गरज नाही. जरी जून महिन्याच्या पैशाच्या वितरणाला उशीर झालेले आहे, परंतु लाडक्या बहिणींना 28 तारखेपर्यंत जून महिन्याचे पैसे जमा करण्यात येऊ शकतात अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे. आता महिलांचा या ठिकाणी एक प्रश्न आहे की काही महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, तर त्या महिलांना अजिबात चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहात तर नक्कीच मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता एकत्रित 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या उत्पन्न व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि यामध्ये ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ सुरू राहणार आहे. आणि म्हणून ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे अशा महिलांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यांचा हप्ता बंद होणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना मिळतच राहणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे, पाहणी केली जात आहे, व्हेरिफिकेशन होत आहे. यामध्ये ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये पात्र आहे अशा सर्व महिलांना, ज्या महिलांना मे महिन्यापर्यंत योजनेचा हप्ता मिळालेला आहे त्या महिलांना 1500 रुपये जमा करण्यात येतील आणि ज्या महिलांना मेमध्ये पैसे आलेले नाही अशा सर्व पात्र महिलांना एकत्रित 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता RPS गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.